सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते मॅडम आपल्यासोबत आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की रंजिता चाकोते मॅडम आणि सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे हे डेन्मार्कसाठी अभ्यास दौऱ्याला जाणार आहेत. कालपर्यंत हा दौरा रद्द झाला होता, तशा माध्यमामधून बातम्या देखील आल्या आणि आज असं कळतं की तो दौरा रिशेड्यूल झालेला आहे. दौऱ्यासाठी परत त्या मॅडम आणि आपले महापालिकेचे आयुक्त जाणार आहेत. या संदर्भात काय अपडेट आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कालपर्यंत हा दौरा रद्द झाला होता, अशा माध्यमामधून बातम्या देखील आल्या आणि आज असं कळतं की हा दौरा आहे आणि या दौऱ्याला आपण जाणार आहात. आपल्याकडे नक्की अपडेट काय आहे? आत्ता नुकतंच मी शुक्रवारच्या स्टँडिंगच्या मीटिंगमध्ये होते, जिथे मला फोन आला की तुम्हाला मेल आलेला आहे आणि केंद्र सरकारकडून हा दौरा पुनर्विचार करून मान्य केलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला निघायचं आहे. तर त्या दृष्टीने मी माझ्या संबंधित लोकांशी बोलले, चर्चा केली आणि याच्यावर आपण काय निर्णय घ्यायचा. असे झाल्यावरती अवश्य दौऱ्याला जावे, कारण की या दौऱ्यातून नक्की गेलं तर फायदा होणार आहे आणि न गेल्याने नुकसान. याचं कारणही असं सांगितलं गेलं की तिथे जे नियोजन होतं ते नियोजन पूर्ण झालेलं आहे. तिथले संबंधित अधिकाऱ्यांचं नेमणूक झालेली आहे. हा सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंतचा पूर्ण अभ्यासू व्हिजिट आणि लेक्चर असा दौरा असल्याने आणि कुठेही एक दिवस सुद्धा इथे कुठेही काही ट्रिप किंवा सहल नसल्या कारणाने याच्याने आपल्या महाराष्ट्राचा असू दे, सोलापूरचा क्लायमेट आणि वॉटर या विषयावरचा अभ्यास दौरा असल्या कारणानेच केंद्र शासनाने आपल्याला मान्यता देऊन या दौऱ्याला आपण जावे असा मला मेल आणि फोन आत्ता नुकताच आला. त्यामुळे हा पुनर्विषय आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौरे टाळा, सोने खरेदी करू नका, इंधन बचत करा असं सांगितलंय आणि कालपर्यंत दौरा रद्द झाल्यामुळं काही पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा ते आनंदाचं वातावरण होतं आणि त्याच्यामध्ये परत असं कळतंय की हा दौरा आज पुन्हा आहे आणि आपण त्या दौऱ्याला जाणार आहोत. या सगळ्या गोष्टीकडे आपण कसं पाहताय? नाही, मला मला वैयक्तिक असं वाटतं की माझे सहकारी हे माझ्यासोबत असल्याने मला आनंदच होता. उलट आम्ही एकत्र जाऊन जास्त हे करू शकलो असतो. पण हा पूर्णतः केंद्र सरकार राज्य सरकारची निवड होती, ज्याचा मलाही काही अंदाज नव्हता. मग नुकताच मी सगळ्यांचा विचार घेऊन, सगळ्याची परिस्थिती घेऊन, आता जे काही आपण भारतात मोदीजींनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही वैयक्तिक स्वतःही अशी चर्चा केली आणि मान्यता दिली. त्यानुसार मी स्वतः काल बाईट दिली. पण आता सध्या ह्या परिस्थितीत परत माझं वैयक्तिक मत हे माझ्या सोलापूरला, माझ्या मातीला त्यातून काय फायदा होईल का, मी दोन्ही विचार करून, दोन्ही चर्चा करून परत ह्याला आले की न गेल्याने याच्याने नुकसान होत आहे. जर केंद्र शासन, आपलं सरकार आपल्याला म्हणतंय तर ह्याचा पुनर्विचार व्हावा. मॅडम, आपण पाहतोय की आजवर महापौर असतील किंवा आयुक्त असतील, काही पदाधिकारी असतील, यांनी सुरत असेल किंवा परदेश दौरे महापालिकेच्या नावाखाली केले. काही जणांनी दक्षिण कोरियाचा दौरा केला, काही जणांनी चीनचा दौरा केला आणि अमुक करू तमुक करू अशा आणाभाक्या केल्या. आपण ह्या डेन्मार्क दौऱ्याला जाणार आहात, परत आपल्यावर ही अशीच टीका होऊ नये यासाठी आपण काय दक्षता घेणार आहात किंवा तिथून काय आणणार आहात? माझा वैयक्तिक प्रयत्न, आता दौरा जेव्हा नियोजित होता, जेव्हा हा कुठलाच विषय नव्हता, तेव्हा मी थोडाफार अभ्यास करायचा प्रयत्न केला. तर जगातली अव्वल स्थानावर असलेली सिवेज सिस्टीम, त्यांची मेकॅनिझम, त्यांचं पूर्ण शुद्धीकरणाचे प्लॅन्ट हे सगळ्यात जगात एक नंबरला असल्या कारणाने त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काहीतरी आपण बदल घडवावेत. मग अगदी उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या सिवेज प्लांटला आत्ता जो शेवटचा रॉ वॉटर राहतं, तर ते कुठंही न वापरता ते परत नदीत किंवा नाल्यात ह्याच्यामध्येच जात असतं. तर आमचा पहिला प्रयत्न माझ्या दृष्टीने असा होता की तो टर्शरी लेवल प्लांट एक आपण टाकणं आणि आणणं, की ते पाणी जे आपण सिवेज सिस्टीममधनं क्लिअर पाणी करतोय त्याचा पुनर्वापर आपण कसा करण्यात यावा. मग ज्या कंपनीज हे पुनर्वापर करून चालतात त्या कंपनीज आपण महाराष्ट्रात आणणं गरजेचं आहे. हे सगळे विषय आंतरराष्ट्रीय लेवलनी त्यांच्याकडनं सुटण्यासारखे आहेत. तो महत्त्वाचा मुद्दा होता. आणि प्लस माझ्या सोलापूरमध्ये काहीतरी CSR त्यांच्याकडून घेऊन आपण अगदी फॉर एक्झाम्पल आपलं जे कंबर तलाव आहे त्याचं पुनर्विकास, ह्या सगळ्याला मी काहीतरी मदतसुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा करते. कारण मी याची चर्चा केलेली अशा दौऱ्यांमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा त्याच्याशी संदर्भात ही लोक काही आपल्याला मदत करतात का, मग याला तुम्ही स्वार्थ सुद्धा म्हणू शकता. मॅडम, आपण
महापालिकेची किंवा सरकारच्या तिजोरीची उधळपट्टी करताय, असं एकंदरीत चित्र निर्माण झालं होतं. आपण यापूर्वी स्वतःच्या पैशांनी काही दौरे केलेत का किंवा किती देश फिरलेत, कुठे फिरलेत? मी लग्न झाल्यावरती 7 ते 8 देश फिरलेली आहे. पण पहिल्यांदाच अशी वेळ आली की कुटुंबाला सोडून जायचं. पण हा पूर्णतः अभ्यास दौरा असल्याने इथे कुठेही हे नसल्याने मला वैयक्तिक सांगितल्याप्रमाणे काहीतरी आपल्या सोलापूरसाठी नाविन्यपूर्ण येईल या एका उद्दिष्टाने, कारण घरचे दौरे तर होत असतात. 7 ते 8 देश मी लग्न झाल्यावर फिरली आहे. त्याच्या आधी फॅमिलीबरोबर खूप देश झालेले आहेत, म्हणजे त्याची काही विषय नाही. नुकताच मी हाँगकाँग दौरा 1-2 वर्षापूर्वी करून आलेली. सोलापूर महापालिकेच्या वतीनं आपण प्रतिनिधित्व करत, आपण आणि महापालिका आयुक्त तसेच राज्यातील 22 अधिकारी पदाधिकारी डेन्मार्क दौऱ्यासाठी जात आहेत आणि त्या माध्यमातून सोलापूर शहरासाठी काहीतरी घेऊन याल, नॉलेज घेऊन याल, तिथली सिस्टीम घेऊन याल आणि सोलापूर शहरामध्ये काहीतरी बदल कराल आणि त्या बदलाचे साक्षीदार आम्ही देखील आहोत. आपण ते काही बदल नाही केले तर आम्ही यस न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यावर नक्की वॉच ठेवणार आहोत. आपल्या परदेश दौऱ्यासाठी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल. या बँक्वेट हॉलमध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा. 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट 7 रस्ता बिग बाजार समोर सोलापूर. संपर्क 70 58 65 28 75.